our Dhanushri Kadam ma'am, DLLB coordinator, to kindly welcome our chief guest, sir. Without further delay, as we are already running little late, I would like to request our chief guest, Ved Pathak sir, to kindly address us with their valuable thoughts. Thank you very much, sir. I really appreciate to extend this honor by your distinguished organization for having a say on a very auspicious day and in memory of one of the great sons who not only loved Indian culture on world forum, but also inspired generations and really to set an motto to millions of livelihoods who follow his footsteps, obtain inspiration and achieve greatness in respective lives. यापेक्षा वेगळा मुहूर्त, यापेक्षा वेगळा उपयुक्त दिवस असू शकत नाही की ज्या दिवशी ज्या कार्यक्रमाचं आपण इथे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. इट्स कॉल्ड नॅशनल यूथ डे. त्याचा जो हा सप्ताह होतोय, याचे इतक्या चांगल्यापेक्षा अधिक चांगलं औचित्य होऊ शकत नाही की स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ हा समारोह होतोय. आपल्या सगळ्यांना स्वामी विवेकानंदांची ओळख, मेजॉरिटी ऑफ द पीपल, यांच्या आयुष्यामध्ये जर कशाने झाली असेल स्वामी विवेकानंदांची ओळख, तर त्यांनी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाने ती ओळख आपल्या आयुष्यात आपल्याला पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांबद्दल जर काही ऐकायला मिळालं असेल. मी थोडी मॅडमची परवानगी घेऊन भाषेचं स्वातंत्र्य घेतलंय माझ्याकडे की मला जसं सुचेल आणि जमेल तसं त्या त्या भाषेत विषय मी करेन. याचं कारण की मला हा विषय पोचवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर मनन करण्यासाठी प्रेरित करायचा उद्देश आहे. म्हणून मी तो ज्याच्यामुळे डायलॉग होईल असं भाषेचं माध्यम माझ्या स्वातंत्र्यात मी निवडीन. तर आपला परिचय स्वामी विवेकानंदांशी झाला किंवा स्वामी विवेकानंदांचा परिचय आपल्याशी झाला, तो बहुत करून आपल्याकडे जी मंडळी आहेत त्यांना शिकागोच्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद माहिती आहे. हे शिकागोचं भाषण त्यांनी 9
9व्या महिन्यामध्ये म्हणजे 11 सप्टेंबर 1893 ला दिलं होतं. आज 130 पेक्षा अधिक वर्ष त्या भाषणाला वाढलं. पण त्या भाषणाचं गारूड अजूनही भारतीय समाज मनावर आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना किंबहुना सगळ्यांनाच ते भाषण म्हणजे काय माहिती आहे? What we read about that he addressed the august house as dear sisters and brothers of America. That was the famous line those days. When he uttered that, it was reported that about 10 plus minutes that applause was going on in that auditorium. मग त्यानंतर काय बोलले याच्याबद्दल फार कमी कल्पना आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यांचं भाषण हे नॉट मोर दॅन 4 मिनिट्स आहे. शिकागो मधलं म्हणजे तुम्ही वाक्यांमध्ये मोजू शकता की किती वाक्य ते बोलले. 10, 12, 15 तेवढ्याच वाक्यांचं ते भाषण. पण त्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं ते खरोखरच भाषण सगळं ऐकण्यासारखं आहे. 3 मिनिटाचा. हल्ली आपण सगळ्या क्लिप्स आणि वगैरे जितक्या कमी वेळाच्या असतात तेवढ्याच कमी वेळाचं ते भाषण आहे. पण ते इतकं मार्मिक आहे की त्यानंतर स्वामी विवेकानंद 4 वर्ष अमेरिकेत राहिले. ते 97 ला परत आले भारतामध्ये. त्या स्वामी विवेकानंदांच्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय संस्कृती म्हणजे काय ते लोकांना सांगितलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती धर्म परिषद होती, आंतरराष्ट्रीय धर्म परिषद होती. आणि त्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपला विषय मांडताना जे ते बोलले ते जगासाठी नाविन्यपूर्ण होतं. जगाने ते कधी ऐकलं नव्हतं. कारण स्वामी विवेकानंद बोलण्यापूर्वी तो आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वामी विवेकानंद वॉज नॉट इन्व्हायटेड फॉर दॅट कॉन्फरन्स. त्यांना फॉर्मल आमंत्रण नव्हतं. nor he was there in the guest list. ते अनभिज्ञ होते. When he first applied for that conference for participants, organizers queried about him. क्या कोण आहे? कोण व्यक्ती आहे? यांना बोलवायचं का? यांना बोलवलं पाहिजे का? हे काय इनपुट देणार आहे तिथे येऊन? काही माहिती नव्हती. आणि मग वन ऑफ द ऑर्गनायझर्स इन्क्वायर्ड अबाउट हिम. अमेरिकेत त्या काळात मान्यता प्राप्त विचारवंतांना. तर त्यावेळेस ते म्हणाले, अहो जरूर बोलवा, प्लीज इन्व्हाइट हिम. कारण आता अमेरिकेत असणाऱ्या सर्व विद्वानांचं ज्ञान एकत्र केलं तरी त्यापेक्षाही हा ज्ञानी पुरुष आहे. त्यामुळे त्यांना बोलवा. त्यामुळे स्वामी विवेकानंद हे अजिबात नवीन होते त्या ऑडियन्ससाठी.
आणि मग त्यांनी जे संबोधन केलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, ते अचंबित झाले. कारण त्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी संबोधनं केली त्यांनी एकतर लेडीज अँड जेंटलमेन म्हटलं किंवा इस्टिंग ऑगस्ट हाऊस असं म्हटलं किंवा अन्य अन्य संबोधनं वापरली. आणि मग त्यांना हे नवीन होतं, कारण सगळे वक्त म्हणत होते की माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे. कारण ते प्रत्येक जण आपापल्या धर्माचं रिप्रेझेंटेशन करत होते. तर माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, माझ्या धर्माचं काय वैशिष्ट्य आहे, मी कोणाला रिप्रेझेंट करतो, असा सांगण्याचा आविर्भाव होता सगळ्यांना. स्वामी विवेकानंद डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका नंतर जे बोलले ते खूप महत्वाचं. त्यांचं ते संपूर्ण भाषण वाचण्यासारखं तर आहेच, पण त्यात ते जे म्हणाले होते त्यातला जो मुख्य मुद्दा आहे, ते म्हणाले की मी अशा एका देशाला आणि अशा एका धर्माला इथे रिप्रेझेंट करत आहे जो सर्व सभ्यतेची, संस्कृतीची आणि सर्व धर्मांची जननी आहे. द मदर ऑफ ऑल रिलिजन, दॅट इज व्हॉट ही सेड. And when we say religion, it does not mean your faiths. कारण धर्म आणि रिलिजन हे दोन वेगळे शब्द आहेत. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे आणि रिलिजन म्हणजे धर्म नव्हे. वाय? बिकॉज मी हे कुठेतरी वाचलंय किंवा ऐकलंय म्हणून मी इथे सांगण्याचं धारिष्ट्य करतो. आणि तुम्ही सगळेजण लॉ आणि लॉ ऑफ फॅटर्निटी आणि लॉ स्टुडंट्स आहात म्हणून साधारणपणे ब्रिटिश न्याय व्यवस्था जी आहे, ज्युडिशियरी सिस्टीम जी आहे, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स करताना जर का एखादा शब्द आर्ग्युमेंट मध्ये आला आणि त्या शब्दाच्या अर्थाचा जर का वाद झाला की या शब्दाचा असा अर्थ होऊ शकतो किंवा असा अर्थ होऊ शकत नाही. कारण इथे म्हणजे काय, लॉ म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे की शेवटी काय तर तो किस काढणं भाषेचा, शब्दांचा. तर असं म्हणतात की इंग्रजीमध्ये असा एखादा शब्द जर अडला की ज्याच्या अर्थावर मतभिन्नता आहे की याचं नेमकं मिनिंग काय, मिनिंग ऑफ द वर्ड किंवा फ्रेज युज्ड इन आर्ग्युमेंट, if that itself is under question, then you have to refer Oxford's dictionary. ऑक्सफोर्ड डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ काय आहे तो अर्थ गृहीत धरला जातो. तसं धर्म किंवा भारतीय शब्दांचा जर अर्थ काढायचा असेल तर त्याला भूसंहिता गृहीत धरली जाते. धर्माची व्याख्या रिलिजन नाहीये. म्हणून त्यांनी म्हटलं की असा एका धर्माचं रिप्रेझेंटेशन करतो की जो सर्व धर्मांची जननी आहे, जो असं मानतो की जगातला प्रत्येक धर्म हा श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी त्यांनी शिवमहिम्न स्तोत्रातल्या एका रहीमचं, ही कोटेड अ रहीम फ्रॉम शिवमहिम्न स्तोत्र, वेल सेड की जसं सर्व पर्वतांवरून, डोंगरांवरून, आकाशातून पाणी घरंगळत अंतत्वागत्वा समुद्राला जाऊन मिळतं, अल्टिमेटली रीचेस टू सी, तसं जगामध्ये सर्व धर्म हे सर्व मार्गांनी त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचतात, विच वॉज व्हेरी न्यू. हे कल्पनेतच नव्हतं लोकांनी. कारण ज्याला त्याला आपला धर्म श्रेष्ठ वाटत होता. असा एक तरुण संन्यासी तिथे सांगतो आणि ते म्हणतात की मी त्या प्राचीनतम
संस्कृतीचा, त्या प्राचीनतम देशाचा प्रतिनिधी आहे, ज्यांनी जगातल्या सर्व देशातल्या नागरिकांना आपल्या भूमीवर स्थान दिलेलं आहे. मी अशा धर्माचं प्रतिनिधित्व करतो जो ज्याने जगात पीडित झालेल्या आणि पीडित झाल्यामुळे विस्थापित झालेल्या जगातले जेवढे म्हणून धर्म मानणारे लोक आहेत जगातले, त्या सगळ्यांना आपल्या भूमीवर आपल्या देशामध्ये स्थान दिलं. अशा एका प्राचीन संन्यासी परंपरेचा मी प्रतिनिधी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तो संन्यासी जो या प्राचीन परंपरेचं प्रतिनिधित्व करतो, त्या संन्याशाने जगाला काय सांगितलं तरुणांना, त्याला तरुण योद्धा संन्यासी म्हणतात, वॉरियर मॉन्क असं त्यांचं विश्लेषण करतात. तो संन्यासी आहे, तो काय सांगतो, उपदेश काय करतो तरुणांना. ते भारतात ज्यावेळेस 97 साली परत आले, 1897 साली, त्यावेळेस त्यांनी कोलंबो बंदरापासून हिमालयापर्यंत प्रवास केला. ते घरी नाही गेले कलकत्त्याला, त्यांनी प्रवास सुरू केला भारताचा. आणि त्या प्रवासात ते काय सांगायचे, हा मोठा एक विचित्र संन्यासी होता. ते म्हणाले की तुम्हाला मोक्ष फुटबॉलच्या मैदानावर मिळेल, ध्यानधारणा करून मिळणार नाही. असा संन्यासी होता. ते म्हणाले सत्वगुण आणि हे ते सगळं अध्यात्म सगळं विसरून जा, तुम्ही आधी समाज उपासना करा, त्यातच मोक्ष आहे. त्यांनी दिलेला शब्द होता दरिद्री नारायण. हा जो शब्द हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला आहे. ते म्हणाले आपल्या देशामध्ये जोपर्यंत एक पुत्र उपाशी आहे अशी स्थिती आहे, तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळणार नाही. त्यामुळे आधी त्याची सेवा करा, आधी शरीर कमवा. ते म्हणाले पोलादी स्नायूंचे तरुण जर मला मिळाले 100 तर मी जग बदलून लागतील. असा संन्यासी होता. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी तरुणांचं जागरण केलं. असे 100 तरुण ते शोधत होते. सेवा हाच धर्म आहे हे सगळ्यात पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आणि त्यांचा सगळा भर हा तरुणांवर होता. आजही स्वामी विवेकानंद तितकेच रिलिव्हंट आहे. पण आजही आपला देश परिवर्तनाच्या अवस्थेतनं जातो. आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद हेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हे सगळे युथ डे जे आहे किंवा युथला जे अपील आपण करतो हे कशासाठी करतो. अनेक जण म्हणतात की सर्वसाधारणपणे की टुडेज यूथ इज टुमॉरोज सिटीजन्स. आजचा तरुण हा उद्याचा नागरिक आहे असं नाहीये. आजचा तरुण हा आजचाच नागरिक आहे. कारण आपण जे इथे सगळे उपस्थित आहात यातले बहुधा सगळेच मतदान करण्याचे अधिकारी आहेत. मग ती जबाबदारी जर आपल्याकडे आहे या देशाचं भवितव्य ठरवण्याची, तर आपण उद्याचे नागरिक कसे होऊ शकतो. आपण आजचेच नागरिक आहोत. आणि आपण जर आजचे नागरिक आहोत तर स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहे त्याला अनुलक्षून आपली काही कर्तव्य आहे. आपण सगळेजण लॉ स्टुडंट आहात.
संविधान, कॉन्स्टिट्यूशन इज द कोर ऑफ युअर एज्युकेशन. अँड वी नो की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सिव्हिल राईट्स बद्दल चर्चा आहे, पण त्याच कॉन्स्टिट्यूशन मध्ये कर्तव्यांची सुद्धा चर्चा आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण अधिकारांचा विषयी बोलतो त्यावेळेस आपल्याला आपल्या कर्तव्यांचं देखील भान असलं पाहिजे. आणि हे कोण करू शकतो? भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. भारताइतकी तरुणांची संख्या जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बदल कोणी घडवू शकत असेल तर ते युथच करू शकतो. आणि म्हणून जर आपल्याला नेमकं परिवर्तन म्हणजे काय, व्हॉट रिअली वी आर एक्सपेक्टेड टू डू ॲज अ सिटीजन, कारण आपण जसं बघितलं आता म्हटलं तसं की उद्याचा नागरिक नाही, तो आजचाच नागरिक आहे. तर काय करू शकतो आपण? तर साधारणपणे 5 विषयांमध्ये आपण याचा विचार करू शकतो. जगात बघा, परिवर्तन कुठून सुरुवात होईल? तर ती स्वतःपासून सुरुवात होईल. आणि स्वतःपासून म्हणजे काय? तर समाजाचे जे घटक आहे, एक छोटा लघुरूप जे आहे ते माझं कुटुंब आहे, माझी फॅमिली आहे. मग या कुटुंबामध्ये जर बदल झाला नाही तर तो समाजामध्ये कसा होईल? म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या फॅमिली पासून सुरुवात केली पाहिजे, कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत कुटुंब म्हणून करणे. कारण कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाचा बेस आहे. ही जर कुटुंब व्यवस्था नसेल, विस्कळीत झाली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतील. आता सगळ्यात मोठे ज्वलंत प्रश्न काय आहेत माहितीये समाजामध्ये? बाकी सगळं नोकरी, जॉब वगैरे वगैरे ठीक आहे. सगळ्यात जास्त प्रमाण जर कुठलं असेल तर घटस्फोटाचं आहे. ही खूप मोठी समस्या आहे आत्ताची. सुसाईड आणि त्यातनं येणार नैराश्य आणि त्यातनं येणारे आत्महत्येचे विचार हे सगळ्यात मोठे चॅलेंज आहेत. याचा जर मूलभूत विचार आपण केला तर ते कशामध्ये आहे? तर ही जी न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम आली ना त्याच्यामध्ये. आपली कुटुंब व्यवस्था मोडली आपण. कारण पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये तर आता एक कन्सेप्ट आली आहे नवीन, किचनलेस हाऊस. म्हणजे जर स्वयंपाकच करायचा नसेल तर किचनची जागा कशाला वापरायची? किचन म्हणून कशाला वापरायचं? पुण्याच्या IT इंडस्ट्रीमध्ये आता ऍड येते किचनलेस हाऊस. बेंगलोरमध्ये आहे. किचन असं स्वतंत्र घरामध्ये कशाला ठेवायचं? त्याची आवश्यकताच नाहीये ना, कारण बाहेरनं आपण जेवण मागवतो. मग किचनचं काय करायचं? मग त्याला हॉलमध्ये घेऊया आपण तो एरिया. ही नवीन कल्पना आहे. याची ऍड होते आणि ते फ्लॅट विकले जातात. मग जे नवरा बायको तिथे राहतात किंवा ते IT मध्ये लिव्हिंग सिस्टीम मध्ये राहणारी जी मंडळी आहे त्यांच्यात जर भांडणं झाली, त्यांच्यात जर मनमुटाव झाला तर त्यांना सपोर्ट सिस्टीम कुठे आहे? एक परवाचा फार छान प्रसंग मला आठवतो की एक मानसोपचार तज्ञ आहेत. तर त्याला काय म्हणतात आपण आता? ते दोघे जण बोलतात, गप्पा मार. काय
काउन्सिलिंग नाही, जे गप्पा मारतात आणि तो मुलाखतीसारख्या गप्पा असतात, पॉडकास्ट. तर त्या पॉडकास्ट मध्ये एक सब्जेक्ट होता. पॉडकास्ट मधला सब्जेक्ट होता मानसशास्त्राचा, कारण ते सायक्रेटिस्ट बोलवले पॉडकास्ट. ते म्हणाले की एका गावामध्ये आम्ही गेलो होतो आणि ग्राम सुधार योजनेअंतर्गत तिथे पाण्याच्या नळाचं कनेक्शन आणि ते घरोघर नळ आणि त्या स्कीम पूर्ण झाली म्हणून त्याचं इनॉग्रेशन. आणि त्या इनॉग्रेशनला आम्ही गेलो, तर आमच्या संस्थेने तिथे घरोघर नळ आणले. तर त्या नळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्यावेळेस गावामधनं फेरफटका मारत होतो, लोकांशी गप्पा मारत होतो, त्यावेळेस एक आजीबाई तिथे आल्या म्हणजे तिथे होत्या, त्या कार्यक्रमासाठी आलेल्या. त्या मला गप्पा मारताना असं म्हणाल्या की आता गावात भानामती येणार, नळ आले ना, आता गावात भानामती येणार. ते म्हणाले मला कळलं नाही की भानामती येणार म्हणजे काय प्रकार आहे. तर तिचा अंधविश्वास आहे असं ते म्हणाले की हा हिचा अंधविश्वास. ती म्हणाली नाही, म्हणाले काय होतं की आधी आम्ही कपड्यासाठी पाण्यासाठी नदीवर जायचो, सगळ्या बायका होता करून जायच्या नदीवर. मग नदीवर गेलो की स्वाभाविक आहे, काम करता करता गप्पा व्हायच्या आणि या गप्पांमधनं प्रत्येक जणीला जे दुःख आहे ते तिथे आलेल्या सगळ्या जणींशी शेअर करायचे. मग माझी सासू अशी वागतो, नवरा असा वागतो, सासू असं करतो, वगैरे वगैरे वगैरे, जे काही टिपिकल ज्या गोष्टी असतात घराघरात होतात त्या. आणि तिथे ती पूर्णपणे काय म्हणतात त्याला की ती हलकी व्हायची, तिथे सगळं सांगायचं आणि तिला एक रिलीफ मिळायचा आणि तिला एक जाणीव व्हायची की अरे माझंच नाही, सगळीकडे ही स्टोरी आहे कमी अधिक फरकाने. आणि तो तिला एक सपोर्ट सिस्टीम होती. ती सपोर्ट सिस्टीम नळामुळे गेली. आता प्रत्येक बाईला घरात काम करावं लागेल कारण घरात नळ आले, मग ती शेअर कोणाशी करणार. म्हणून ती आजी म्हणाली की आता भानामती आहे. मग हा सायकोलॉजिकल इफेक्ट जो होईल नंतरच्या काळामध्ये एकटेपणाचा, नोबडी इज देअर टू शेअर, तर त्याचा दुष्परिणाम होईल. तर कुटुंब आपली सपोर्ट सिस्टीम आहे, पण ही सपोर्ट सिस्टीम आता त्या सपोर्ट सिस्टीमवरच आघात होतो आणि म्हणून त्या सिस्टीमकडे लक्ष देण्याची गरज आहे, कुटुंब म्हणून लक्ष देण्याची गरज आहे. आता काय होतं, एक सदस्य घरातला एक भाऊ जो आहे, थोरला भाऊ, हा खूप पैसेवाला आहे आणि धाकट्या भावाकडे बिलं भरायलाही पैसे नाहीत, अशी अवस्था होती कुटुंबामध्ये. सुरुवातीलाही नव्हतं, पण सपोर्ट सिस्टम होती. त्याच्या मुलांना एज्युकेशन नाहीये, चांगली शाळा नाहीये, कारण शेअरिंग माहिती नाहीये ना. मोठ्या भावाला शेअरिंग करायला लागायचं. धाकटा भाऊ जर समर्थ असेल तर तो मोठ्या भावाच्या फॅमिलीलाही सपोर्ट करायचा, सगळ्यांना सपोर्ट करायचा. ही सिस्टीम गेली. आता हे जसं व्यावहारिक आहे तसं भावनिक स्तरावर सुद्धा, सायकोलॉजिकल लेवलला सुद्धा आपण जर विचार केला तर या सपोर्ट सिस्टीमचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातला संवाद थांबला. मग मोबाईल असेल, टीव्ही असेल, म्हणजे काय आमच्या घरात वेगळी अवस्था असं नाही, आमच्या घरातही तीच अवस्था आहे. तर तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून कुटुंब प्रबोधक हा आपला पहिला मुद्दा असेल परिवर्तनाचा, की माझ्या कुटुंबापासून मी सुरुवात करेन. जसं कुटुंबाचं आहे तसं समाजाचं आहे. सामाजिक समरसता हवी. का हवी? व्हॉट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॉट हॅव्हिंग सामाजिक समरसता? Have you ever given a thought how few thousand Britishers who
came across 7 seas, landed in India. They don't know the language of the people. They don't know the terrain of the land. They don't know how to behave in the piece of land. They ruled us for more than 150 years. One and a half century, they ruled us like anything. They trained us like anything. How is it possible? किती होते इंग्रज माहिती आहे का तुम्हाला? अंदाज. At the peak of the at the helm of the British rule, how many Britishers who were white-skinned landed from London? How many were of them who were actually ruling this state or country? कधी तुम्ही काउंट करा किती जण असतील. असा कधीतरी एक तुमच्या शोधाचा विषय म्हणून बघा, कुतूहल म्हणून बघा की किती होते, संख्येने किती होते. 1, 2, 3, 4 किती. असं म्हणतात, द सिस्टीम विच वॉज रुलिंग दिस लँड and the officers, designated officers for executive duties were not more than 30,000 at one given point of time. 30,000पेक्षा जास्त नव्हती संख्या त्यांची. Who were white skinned and ruling this land, who were having executive powers. 30,000पेक्षा जास्त नव्हती. आणि त्यावेळेस भारताची लोकसंख्या किती होती माहिती आहे? म्हणजे त्यावेळेसचा आत्ताचा बांगलादेश आणि पाकिस्तान मिळून भारत होता. म्हणजे श्रीलंकेच्या टोकापासून ते खैबर पख्तूनपर्यंत, काश्मीरच्या वरती, हिंदुकुश पर्वतांच्या पायथ्यापर्यंत असा सगळा उभा आडवा पसरलेला. इकडे नेपाळ आणि इकडे इराण, तिथपर्यंत बॉर्डर पोहोचल्या होत्या. या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांची संख्या 30,000पेक्षा एका वेळेस ब्रिटिश जास्त नव्हते भारतामध्ये. आणि त्यावेळेस भारताची लोकसंख्या 30 कोटी होती. आणि इतका उभा आडवा पसरलेला, ज्याच्यामध्ये अनेक पर्वतरांगा होत्या. सह्याद्री, विंध्याचल, हिमालय अशा अनेक पर्वतरांगा होत्या. ब्रिटिशर्स वेर रुलिंग ऑल अँड फॉर 150 years. 500पेक्षा जास्त रियासत होती आणि एक रियासत ब्रिटिशच्या 4 पट मोठी होती, ब्रिटनच्या. स्टील ते रूल. आणि त्याचं काय रिझन आहे? आमच्याकडे समरसता नव्हती. जेव्हा मुघल आले ना, त्यावेळेस पंजाब पेटला होता आणि महाराष्ट्रातला राजा रामदेवराय यादव हा आखेट खेळायला गेला, शिकारीसाठी गेला. काय झालं शेवटी? काही वर्षात रामदेवराय यादवाची शिकार झाली देवगिरीच्या किल्ल्यावर. जाती व्यवस्था कधी काळी अस्तित्वात आली, फॉर व्हॉट सो एव्हर रिझन. तिची उपयुक्तता आता संपली, तिच्यामुळे दोष निर्माण झाला. आपण सगळे म्हणतो की सोमनाथचं मंदिर 16 वेळा लुटलं. कसं लुटू शकतो कोणी 16 वेळा? मग आपण काय करत होतो? तो ज्यावेळेस लुटायला आला ना, त्यावेळेस तिथे 2,500 पुजारी पूजा करायला सांगणारे होते, तिथे उपस्थित होते. आणि ती लुटारूंची टोळी काही 100 लोकांपेक्षा जास्त नव्हती. मग तरी त्या लुटलं गेलं. आणि समाज एक रस नव्हता, एक संघ नव्हता. आणि तेच कारण आहे की आजही
या दुहीचा, या दुफळीचा फायदा देश विघातक शक्ती घेतात, जाती जातीमध्ये भांडणं लावतात. म्हणून सामाजिक समरसता आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि हे काम कुठे करायचं, तर आपल्याला काही कुठे जायचं नाहीये. मी जिथे उभा आहे तोच माझा देश, आणि मी ज्यांच्यामध्ये उभा आहे तेच माझे नागरिक, अशी भूमिका घेऊन काम करावं लागतं. त्यातून सामाजिक समरसता येईल. जाती व्यवस्था तोडली पाहिजे, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. ते कोलंबिया बंदरामध्ये ज्यावेळेस उतरले खाली केरळामध्ये, आणि केरळाच्या एका गावातून चालले होते, दुपारी भिक्षेची वेळ होती, चालले होते. तितक्यात त्यांच्या मागून एक जण धावत येत होता, आणि तो म्हणत होता, बाजूला बाजूला व्हा, बाजूला व्हा, माझी सावली पडेल, बाजूला व्हा. तो तथाकथित दलित समाजातला व्यक्ती होता, आणि त्याचं एक कर्तव्य त्याला वाटत होतं की माझी सावली इतरांच्या कोणाच्या अंगावर पडू नये, नाही तर ते बाटतील, त्यांना दोष लागेल. स्वामी विवेकानंद म्हणाले, मी वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये आलोय की काय, असं मला वाटायला लागलं की काय चाललंय या देशामध्ये. हेच सगळे बोलले. स्वातंत्र्यवीर सावरकर हेच म्हणाले की जातीउच्छेदक निबंध त्यांनी मला लिहिली, ती जात तोडून टाकावं, त्याच्याने खूप मोठं नुकसान होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर लाहोरला अधिवेशन भरणार होतं, अॅन्युएशन ऑफ कास्ट म्हणून त्यांचं तो जो पुस्तक आहे ते ऍक्च्युअली भाषण होतं, ते त्यांना लाहोरच्या अधिवेशनामध्ये द्यायचं होतं. पण इतकं जहाल भाषण जर आंबेडकरांनी इथे येऊन केलं, बाबासाहेबांनी इथे येऊन केलं, तर सामाजिक अशांतता पसरेल, म्हणून त्यांनी तो कार्यक्रमच रद्द केला, काहीतरी थातूर मातूर कारण. लेटर ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पब्लिश्ड इट ॲज अ बुक, इन अ बुक फॉर्म. ते जरूर वाचण्यासारखं आहे पुस्तक आहे. अॅन्युएशन ऑफ कास्ट हे करण्याची आवश्यकता. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पर्यावरण. पर्यावरणामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आज त्याच्यामुळे जी अवस्था झाली आहे, आता इथे येण्यापूर्वी आम्ही तिथे रूम मध्ये आम्ही ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मी कुठे जन्माला आलो आणि तो परिसर वगैरे मी सांगत होतो, तर मला आता सहज आठवलं म्हणून सांगतो की हाच परिसर जिथे मी आता राहतोय त्याच्यापासून एक 100-200 मीटरवर माझा जन्म झाला. तो माझ्या जन्मानंतर जवळजवळ 10-15 वर्षाचा होईपर्यंत मला ते सगळं आठवत आहे. इतका सुंदर परिसर होता. या दिवसांमध्ये थंडी म्हणजे कडाक्याची थंडी असायची. नदी पाण्याने, शुद्ध पाण्याने आमच्या घरातल्या सर्व स्त्रिया या नदीवर जाऊन प्यायचं पाणी भरून यायच्या. ही जी गाडेश्वरची नदी तुम्हाला दिसते त्याच्यावर पिण्याचं पाणी भरायच्या. आज पिण्याचं पाणी सोडा, पाय घालायची हिंमत होणार नाही त्या पाण्यामध्ये, इतकी वाईट अवस्था. माझी आई त्या नदीमध्ये रेती उतरून त्याच्यातनं पाणी घालून घरी घेऊन यायची. कपडे धुवायला ती जागा होती. इतकं शुद्ध आणि स्वच्छ पाणी. पाणी तर तेच आहे, मग खराब कसं झालं? पर्यावरण हा एक परिवर्तनाचा विषय आहे ज्याच्याकडे आत्ताच्या तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. मग साध्या साध्या गोष्टी आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करून टाकणं अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या बिल्डिंग पासून, आपल्या घरापासून याची सुरुवात करू शकतो आपण. इतरांना कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे पर्यावरण, जर पर्यावरणाचा ऱ्हास होईल तर आपली पुढची पिढी नक्की धोक्यात येईल.
आज जे प्रत्येक महिन्याला जे वेगवेगळे आजार येतात साथींचे, त्याचं कारण काय आहे? तो पर्यावरणाचा ऱ्हास हे एकमेव कारण. आता कालच आम्ही बघत होतो की महाबळेश्वरचं टेम्परेचर 19 डिग्री होतं, जे अदरवाईज 5 डिग्री 6 डिग्री पर्यंत जायचं. झाडं गेली, त्यामुळे पाऊस कमी झाला. आपल्या सगळ्यांना आणि जी ज्येष्ठ मंडळी इथे बसलेली आहेत त्यांना आठवत असेल की रेडिओवर सकाळी 11ला एक कार्यक्रम लागायचा आणि त्याच्यामध्ये बाजारभाव सांगितले जायचे की आजचे धान्य बाजारभाव काय, धान्यांचे बाजारभाव काय. आणि त्या कार्यक्रमामध्ये पनवेल कोलम असं एक सांगायचं, पनवेल कोलमचा आजचा भाव काय, आणि त्याच्यावरून महाराष्ट्रातल्या कोलमचा भाव ठरायचा भाताचा. त्या पनवेल तालुक्यामध्ये आता एक कुंभवर सुद्धा भात पिकवत नाही कोणी. ही वस्तुस्थिती आहे. जसं पर्यावरण आहे तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नागरी कर्तव्य, जो मगाशी आपण विषय केला. साध्या गोष्टी आहेत नागरी कर्तव्याच्या. जसं माझे अधिकार आहेत तशी माझी कर्तव्य पण आहेत ना, आणि माझी जर कर्तव्य मी पालन करत असेल तरच मी अधिकारांबद्दल बोलेन. आता सिंपल अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत नागरी कर्तव्य. रेड लाईट आहे रस्त्याला, आपल्याला सिग्नल नाहीये, तर सिग्नल जम्प करायचा का? साधी गोष्ट आहे. याचं तरी पालन आपण करू शकतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा करायचा नाही, ही साधी गोष्ट आहे. पण इथे परिवर्तन आणण्याची गरज आहे. अरे गव्हर्नमेंटची मालमत्ता म्हणजे ती आपली मालमत्ता आहे. ती गव्हर्नमेंट म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये, ती त्याची मालमत्ता आहे. ती आपल्या टॅक्स मधून तयार होते. तर हे साधं, अगदी साधं, याची गरज आहे, आवश्यकता आहे. नागरी कर्तव्यांवर तर खूप भर दिला पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला कदाचित आत्ता सिलेबस मध्ये काय मला माहित नाही, पण पूर्वी इतिहासाला नागरिक शास्त्र हा जोडलेला विषय असायचा. इतिहास 80 मार्काचा आणि 20 मार्काचा नागरिक शास्त्र. ऍक्च्युली तो 100 मार्काचा पेपर पाहिजे. कारण साधे साधे कॉमन सेन्स आहे, साधी कर्तव्य आहे, पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. रेल्वेने विदाऊट तिकीट प्रवास करायचा नाही. किती जण विदाऊट पकडली जातात रोज? अरे ते आपण नाही चालवलं तर ते बंद पडणार आहे एक दिवस. साध्या गोष्टी आहेत. लायसन्स असेल तरच मी वाहन चालवेन. माझ्या घरातल्या 18 वर्षाच्या खालच्या मुलाला मी गाडी चालवायला देणार नाही. हे नागरी कर्तव्य आहे. तर या नागरी कर्तव्यांचा विसर पडल्यामुळे आपली दुरावस्था झाली आहे. रॉंग साईडने मी गाडी नेणार नाही, कितीही अर्जन्सी असली तरी. अशा नागरी कर्तव्य, मग इतक्या साध्यापासून ते मोठमोठ्या नागरी कर्तव्यांपर्यंत आपण याचा विचार करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा कुटुंब, सामाजिक समरसता, पर्यावरण आणि नागरी कर्तव्य हे 4 महत्वाचे विषय. आणि या 4ही विषयांचा कसा अभ्यास करावा, कसा दृष्टिकोन असावा, यासाठी 5वा आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे स्वची अनुभूती. स्व पासून सुरू. स्व म्हणजे माझं काय आहे, या सगळीकडे विचार करताना आपण स्व म्हणून बघितलं पाहिजे. माझं जे स्व आहे, मग काय आहे? स्वदेशी, स्वभाषा, स्वदेश, असे जे स्व म्हणजे माझे जे आहे त्याच्यापासून विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जी मानसिक गुलामी आली आहे ती निघून जाईल. या स्वच्या रिअलायझेशन एक
साधं उदाहरण घ्या. आपल्याकडे मे महिन्यामध्ये लग्न होतात. आता तर सर्वच महिन्यांमध्ये होतात, पण पूर्वी एप्रिल मे महिन्यामध्ये जास्त लग्न व्हायचे. या लग्नांमध्ये नवरा मुलगा जो होतो तो कोणत्या वेशात असतो? तो कोट टाय हे सगळं घालून येतो. अरे मे महिना आहे, 40 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, आणि तू कोट टाय घालून काय उभा राहतो लग्नाला? आणि त्यात 4,000 लोक आहेत लग्नामध्ये, तिथे तुझा उकडून जीव हैराण होतो. तो आत्मून घाम फुटलेला असतो त्याला. तो असं आपण करतो कारण इंग्रज तसं करतो, त्यांच्याकडे ती पद्धत आहे. म्हणून या साध्या गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे. माझ्या भूमीची सभ्यता काय आहे, संस्कृती काय आहे. उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण पृथ्वी आहे, तिला एक फॅमिली मानण्याची सभ्यता आहे आमची. आणि त्यामुळे आपल्याकडे बाद करत नाहीत कोणाला. अहो साधे आपले साधे खेळ बघा, मग कुठलाही खेळ घ्या, त्याच्यामध्ये तो जो प्लेयर आहे त्याला मराठी भाषेमध्ये गडी म्हणतात खेळातला, त्याला जिवंत होण्याचा स्कोप आहे पुरा. विदेशी खेळांमध्ये गडी जिवंत होत नाही. बॅटिंग करताना आऊट झाला की तो आऊट, परत खेळू नाही शकत. पण कबड्डीमध्ये जिवंत होतो परत, तो प्लेअर खेळू शकतो परत. कारण आपली धारणा तशी आहे, आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे, आपला केलेली चूक सुधारण्यावर विश्वास आहे. चूक म्हणजे डिस्कार्ड नव्हे, चूक म्हणजे सुधारण्याची एक संधी आहे, असा आपला दृष्टिकोन आहे. त्यामुळे स्वभाषा, स्वदेश, अनेक मंडळी आहेत इथे आपल्या आजूबाजूची की जी फिरायला युरोप आणि इकडे सगळीकडे जातात. पण भारत असा एक वैविध्यपूर्ण देश आहे ज्याच्यात युरोप आहे, राजस्थान, रेगिस्तान सगळे स्थान आहे. आपण भारतात फिरलोय का कधी? भारताचं भ्रमण केलंय का कधी? आपण फ्रेंच, जर्मन, इंग्लिश शिकलीच पाहिजे, आपल्याला त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. पण त्याचबरोबर भारतामध्ये इतकं वैविध्यपूर्ण भाषा, त्यातल्या एखाद्या भाषेचा आपण विचार केलाय का कधी? आपली वेश परंपरा. तर या सगळ्याच्या मागे स्व असेल तर हे जे मी विषय सांगितले, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, या सगळ्याचा विचार करताना हे जे पाचवा आणि महत्वाचा विषय की स्व, यापासून सुरुवात करावी. आणि हेच स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये हे अंडरलाईन्ड आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणूनच ते म्हणाले की उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरांनी बोधित. उठा, जागे व्हा, आणि आपल्याला जे मिळालेलं आहे, जे मिळवायचंय त्याचा बोध करून घ्या. हा एक संदेश जरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण विचार करू शकलो या संदेशावर, तरी सुद्धा आपली पुढची वाटचाल सुखकर होईल. मला इथं बोलण्यासाठी म्हणून बोलवलं, यासाठी मी आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सान्वी देशमुखजी यांचा आभारी आहे. त्याचसोबत आता माझ्यासोबत असलेल्या धनश्री कदम मॅडम, ज्या आपल्या इथल्या BA LLB कोऑर्डिनेटर आहेत, संग्राम पवार सर, सूरज भालेराव सर आणि नेहा मॅडम, या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ज्याच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाची रचना केलेली आहे, की खरोखरच या पाचही गोष्टींचा विचार
ज्या संघटनेनं आजपर्यंत केला आणि ती भूमिका घेऊन जी संघटना चालते ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जी विद्यार्थी म्हणून विचार करताना भारतीय सभ्यता आणि त्याच्यातून आलेल्या विचारांचं दर्शन घेऊन त्याच्यापासून प्रेरणा घेऊन जी मंडळी काम करतात विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्या विद्यार्थी परिषद आणि त्यांच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी ज्या या कार्यक्रमाची योजना केली त्याला आपण सगळ्यांनी हा विषय ऐकून घेतलात यासाठी आभार व्यक्त करतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. Thank you so much, sir. As we are concluding this seminar, I would like to thank Ved Pathak sir for his valuable thoughts. फक्त आजचा युवक फक्त जाती, पर्यावरण या समस्यांना फक्त तोंड देत नाहीये, तर या समस्या पुढची अनेक वर्ष आपल्यासमोर आड असून उभी राहिली. सो ह्या समस्यांवरती, या समस्यांप्रती आजच्या युवकांची जबाबदारी हा जो कळीचा मुद्दा आहे, जो ज्वलंत प्रश्न आपल्या समोर उभा आहे, त्याबद्दल सरांनी आपल्याला जे इनडेप्थ मार्गदर्शन केलं त्यासाठी मी सरांचा खूप खूप आभारी आहे. आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्या संस्थेचे माननीय रामशेठ ठाकूर सर, वाय.टी. देशमुख सर, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव गडदे सर आणि आपल्या संस्थेचे सर्व मान्यवर यांचा मी बीसीटी कॉलेज तर्फे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या प्राचार्य सानी देशमुख मॅम, आपल्या BLLB कोऑर्डिनेटर धनश्री मॅम यांचे देखील मी या मंचावर आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले वेद पाठक सर, त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल म्हणून वेळ काढून या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी कॉलेजच्या वतीने सर आपला आभार व्यक्त करतो. त्याचसोबत सर्वात महत्वाचं, तुम्ही विद्यार्थी, तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. सरांचे विचार आणि नॅशनल युथ डे, फक्त राष्ट्रीय युवक या दिवशी सगळ्यात महत्वाची जबाबदारी कोणाची असेल तर ती आज आपल्या युवकांची आहे. तुम्ही सर्व मोठ्या संख्येने इथे थांबलात, उपस्थित राहिलात, त्यासाठी मी तुमच्या कॉलेजच्या वतीने आभार व्यक्त करतो.